ना साहेब आपण त्या साईडला पाहिलं तर. साहेब माडरा नाही तिथे. काय झालं साहेब? हवालदार तुम्हाला आवाज ऐकू येतोय? कसला आवाज असेल हा? कुत्र बित्र एवढत असेल. कुत्र नाही हवालदार, हा माणसाचा आवाज आहे. हा? खाली उतर. कुठून येतोय आवाज? लक्षा लक्षा लक्षा, अरे काय झालं तुला? तू इथे कसा पडलास? मी जिवंत आहे का? जिवंत आहेस तू लक्षा, पण तू इथे कसा पडलास? झाडावरनं खाली पडलो. झाडावरती काय करत होतास तू? जीव मुठीत घेऊन फांदी मुठीत घेऊन लपून बसलो होतो. टकलू हैवान सरपंच. पाहिलं त्या टकलू हैवानानं नुसतं झपाटले त्याला. अहो देवाच्या पत करत सांगतो, टकलू हैवान माझ्या माग लागलाय. टकलू हैवान आपल्या गावात आहे. सरपंच खून कचाट टकलू. ए काहीतरी बनवू नकोस. अरे सरपंच गावात तरी आहेत का? देवपूजेसाठी उशिराने गावात आले तेव्हा टकलू हैवान त्यांना गाठलं आणि त्यांचा खून केला. कचाट. लक्षा तू खरं सांगतोय? आई शपथ खरं सांगतोय. अहो, या कॅमेऱ्यात त्याचे फोटो काढून ठेवलेत बघा. हा जणू काय त्यानं तुला सांगितलं होतं मी खून करतो तू फोटो काढ म्हणून. तुम्ही गप्प बसाव, मध्ये मध्ये बोललं का सारखं? महेशराव या कॅमेऱ्यात खून आहे आपला, ते फोटो आहे. सासरे बुवा, गंगीला सांगा लक्ष काय तुला परत दिसणार नाही. चाललो. खून टकलू हैवान सरपंच. लक्षा जय श्रीराम. लक्षा लक्षा लक्षा, ओ माय गॉड. कचाक लागे काय? चांगला होता विचार. हवालदार उचला त्याला. साहेब आणखीन दोघांना बोलू? अहो तो मेलेला नाही, त्याला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायला पाहिजे. उचला. मेला नाही म्हणजे अजून काय पाटला सोडत नाही हा. टकलू हैवानाचा चेहरा, टकलू हैवानाचा चेहरा आजपर्यंत कोणी सुद्धा पाहिला नव्हता. पोलिसांच्या रेकॉर्डला फोटो सुद्धा नव्हता कधी. पण त्या हराम्यानं आज माझा फोटो काढला. टकलू हैवानाचा फोटो. होय उस्ताद, तो बी खून करतानाचा फोटो म्हणजे समजा पुरावाच पोलिसाच्या हाती घावलाय. लुका, तो पुरावा पोलिसांच्या बापाला सुद्धा सापडणार नाही कधी. सगळी दुनिया उलटी पालटी करीन आणि त्या पोराला शोधून काढीन. आणि मग दोन्ही खलास. तो पोरगा आणि तो पुरावा. काय आई टकलू सरपंच टकलू. गंगा गंगा. येस प्लीज. गंगा तू इंग्रजी कधीपासून बोलायला लागलीस गंगा? भूत 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 गंगा भूत. मी गंगा नव्हे, यमुना आहे. यमुना जळी खेळू खेळ अहो मी नाही. नर आहे. नर्स मग आमच्या प्रेस मध्ये काय करता? अहो ही प्रेस नव्हे, हॉस्पिटल आहे. हॉस्पिटल. हो. आता कसं वाटतंय तुम्हाला? गारगार वाटतंय. असं वाटतं एअर कंडिशन मध्ये. माझ्या पायाची कंडिशन अशी काय झाली? अहो कंडिशन नव्हे, पायाला बँडेज बांधले. बँडेज म्हणजे माझा पाय मोडला की काय? असं काय करताय? डॉक्टर येतील आता. लक्षा काय यमुना? लक्षा काय झालं रे? काय झालं लागलं तुला? हे पायाचा चुरा करशील ना माझ्या? अरे पाय का हातात काढून देते का? लक्षा अरे काय झालं रे हे? माझ्या बाळानं घराबाहेर काढलं म्हणून पाय मोडून घेतलास होय रे? नाही ग सरपंच. टकलू हैवान. पुन्हा आहेस का तुझा टकलू हैवान? माधई तुम्ही सांगा बघू ह्याला. लक्षा लक्षा रे वेड्यासारखं काय करतोयस तू? अहो नाहीतर काय, रातच्याला पळतोय काय, थरथर कापतोय काय? तुमचा विश्वास नाही बसणार माझ्यावर, माहितीये मला. मी थापा मारतो असं वाटतं ना तुम्हाला, पण माझा कॅमेरा नाही थापा मारायचा. येऊ दे महेशला, दाखवेल तुम्हाला फोटो ना तेव्हाच कळेल. फोटो घेऊनच आलोय मी. महेश ये 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 ये. आता तुम्हाला बरोबर पटेल. 100. दाखवा दाखवा. हे घे तुझे फोटो. हे बघ हे बघ हे बघ हे फोटो, हे बघ फोटो, हे बघ. तूच नीट बघून घे ना. मीच काढलेत फोटो, मीच काय बघायचे. बघ किती सुंदर आहेत. फोटो मी आई शपथ फोटो काढले होते. आता आठवलं
त्याला बघितल्यावर मी घाबरलो आणि माझा थरथराट झाला, त्यामुळे कॅमेरा आला आणि असे फोटो आले. अहो, साहेब. काय झालंच नाही तर फोटोत येईल तरी कसं? नाही नाही अहो साहेब, मी खरं सांगतो आई शपथ, अहो सरपंचाचा खून झालाय हो. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. तुम्ही असं करा, सरपंचाच्या घरी जा, तुम्हाला त्याची डेड बॉडी सापडेल. जाऊन बघा ना प्लीज. आम्ही तिथेही जाऊन आलो. पण सापडली डेड बॉडी? नाही लक्षा, डेड बॉडी नाही की तुझ्या फोटोत टकलू हैवानी नाही. अहो मी खरंच सांगतो. काही झालेलं नसताना तू टकलू हैवान हैवान का करतोय समजत नाहीये मला. उमा, तू समजायला. आय हॅव हॅड इनफ ऑफ दिस फुलिशनेस. अहो, पण 1-0-0 साहेब. चला. अहो माझा वय, वय. ऐका. ए गंगे, तू बी चल आमच्या बरोबर अहो, चल. माझा ऐक. अगं, महेश इडा पिडा टळो बापरे. अमंगळ दूर पळो टकलू हैवाना सोड र माझ्या लक्षाला. अगं तसं काय नाहीये माझं आई. गंगे! अगं माझा आई आले, गंगे आले. गंगे महेश! गंगो. हे उमा उमा, तू तरी माझ्यावर विश्वास ठेव. अगं मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले सरपंचाचा खून होता ना. हो. अरे मग महेशला कसं तिकडे प्रेत सापडलं नाही? तेच कळत नाही. तू जाऊन बघ ना माझ्यासाठी प्लीज प्लीज. लक्षा तू खरं सांगतोय? आई शपथ खोटं नाही सांगत. अगदी खरं? हो ठीक आहे, मग मी जाऊन बघते. हो. तू काय काळजी करू प्लीज प्लीज. अरे पण मी काय म्हणते महेश, लक्षात एवढं जीव तोडून सांगतोय तर त्यात नक्की काहीतरी तथ्य असलं पाहिजे नाही का? तुला हे लक्षाचं वारं लागलं वाटतं. पण मी काय म्हणते, तिकडे जाऊन खात्री करून घ्यायला काय हरकत आहे? कम ऑन उमा, मी स्वतः तिथे जाऊन आलो. तिथे बॉडी नाहीये का रक्ताचे डाग सुद्धा नाहीयेत. पण हे तिकडे तिकडे कुठेतरी गेलं असेल. हं? अरे हसतोस काय? अगं असू नाही तर काय करू. प्रेत उठून इकडे तिकडे जाऊ शकतं का उमा? नसू दे, पण तरीही मी जाऊन प्रेत शोधणार आहे. तू येणार आहेस का माझ्या बरोबर? काही उपयोग नाही. तिथे प्रेत सापडणार नाही किंवा टकलू हैवान मिळणार नाही. तुझ्या त्या मूर्ख भावाच्या बातमीमुळे मुंबईहून मी इथे आलो. काय उपयोग झाला? इतके दिवस वाया गेले ना माझे. अच्छा, म्हणजे इथे थांबायला लागलं ह्याचं बरंच दुःख झालेलं दिसतंय. हो ना, किती दिवस फुकट गेले. ठीक आहे, मग यापुढे क्षण सुद्धा फुकट घालवू नको, समजलं? हं? उमा. हं. महेश, माय गॉड महेश, तू किती दचकले मी. हे टक्कल पाहूनच ना तुझ्या त्या लक्षानं हेच टक्कल घालून सगळ्यांना फसवलं. त्या हवालदार 1-0-0 सुद्धा. म्हणून आता तू मला फसवतोय? शोभत नाही महेश तुला. तुला फसवत नाही उमा. अशी टकलं पाहून फसू नका असं सांगतोय मी. पण तुला समजेल तेव्हा ना. मला तुझं काही ऐकायचं नाही. तुला सगळी चेष्टाच वाटते. अरे पण तू इकडे कशाला थांबलायस? तुझे दिवस फुकट चाललेत ना. जा बघू, दिवस नको उमा. फुकट घालवूस. उमा, उमा लिसन तुम्ही. ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ गॉड. सरपंचांचं प्रेत. म्हणजे लक्षा बोलत होता तर सगळं खरं आहे. येस, म्हणजे तो टाकलू हैवान. अरे ओ बापरे. माय गॉड उमा, कम ऑन. अरे पण महेश, on. पण त्या प्रेताचं काय? अगं जाताना टोंड्याला सांगू ते करतील पंचनामा. तू गाडीत बस, वी मस्ट गेट गोइंग. महेश, उमा, तो टकलू हैवान खरोखरच लक्षाच्या मागावर असेल तर लक्षाचा जीव धोक्यात आहे. अरे बापरे, चल लवकर. क्या हुआ कैसे हुआ. बघू काय होतंय तुम्हाला. हे बघा एक इंजेक्शन देतो, मग बरं वाटेल तुम्हाला. हा? पाय दुखतोय डॉक्टर. काही काळजी करू नका तुम्ही. काय अहो मी डॉक्टर आहे. मी डॉक्टर आहे. डॉक्टर आहे. हळू 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 हळू. अहो अगदी हळू. फुल्या होतायत. काही आय, आय, काळजी- आय, अहो, आय, आय, अहो, आय, हळू आय, नका. अहो, हळू.
उशीर तर झाला नसेल ना? आय होप नॉट उमा, कम ऑन. रूम मध्ये तू डावीकडे तिकडे 11 नंबर. नक्की 2 नंबर 11 का? अरे हो मला माहितीये. अगं मग- इथून पुढे गेल्यावर ओके. तू जा इथून. नाही महेश, मी तुला सोडून जाणार नाही. माझं ऐक, तू जा इथून. महेश, मी तुला सोडून मुळीच जाणार नाही. मागे राहा. फटाके दिवाळी आली की काय? इंडिया जिंकली असेल कधी नव्हे ती. वाजवा वाजवा, जोरात वाजवा. अरे वा, डॉक्टर लोक पण खेळतायत फटाके. फटाके हॉस्पिटलमध्ये फटाके खेळतात. ऑपरेशन कधी करतात? वस्ताद तुम्ही ह्याच्याकडे बघा, मी त्याला खतम करून टाकतो. ढिजाओ फटाके वाजतायत, नवीनच. डॉक्टर या 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 या. या हॉस्पिटलमध्ये सगळे डॉक्टर टकले दिसत आहेत. कंपल्सरी केलं वाटतं. काय सरपटे सरपट आहे त्याला? हातात सुरी, सफरचंद कापायला. खाल्लं दातानी. चमारी. अरे तू जाऊ दे, आधी लक्षाकडे चल. अहो तुम्ही उठताय का त्याला? म्हणजे तू त्या टकलू ऐवारापैकी तर नाही? काय करताय? महेश 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 महेश. लक्ष, तू ठीक आहेस ना? हा महेश आला नसता तर माझं काय झालं असतं? आय एम रिअली सॉरी लक्षा. तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता. नशीब एवढ्या लवकर तरी विश्वास ठेवलास. आता तो टकलो ऐवान मला कधी फुस करेल सांगता येत नाही. डोंट वरी माय फ्रेंड, तुझी जबाबदारी आता माझ्यावर आहे. धुंदारच्या वार्तावरावर प्राणघातक हल्ला. धुंदारच्या वार्तावरावर प्राणघातक हल्ला. धुंदारच्या वार्तावरावर प्राणघातक हल्ला. धुंदारच्या वार्तावरावर प्राणघातक हल्ला. धुंदारच्या वार्तावरावर. खंड्या मेला, माझा खंड्या मेला. तो लक्षाचा बच्चा जित्ताच राहिला आणि माझा खंड्या मेला. म्हणूनच म्हणतो वस्ताद, इथला मुक्काम हलवा आता. इथला मुक्काम हल्लाय. तो लक्ष आणि तो इन्स्पेक्टरचा बच्चा महेश, त्या दोघांची तट्टी केल्याखेरीज इथला मुक्काम हलणार नाही. टकलू हैवान म्हणतात मला. टकलू हैवान. आई, आई, आई.